छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत दालनाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि ठाकरे सेना आमनेसामने आल्याचं बघायला मिळालं। इतर पक्षांना दालन मिळते, मात्र आमच्यावरच अन्याय का, असा सवाल ठाकरे सेनेच्या सदस्यांनी उपस्थित करत प्रशासनालाही चांगलंच धारेवर धरलं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांना बसण्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला। पक्षाचे सदस्य मनोज गायके यांनी इतर सर्व पक्षांच्या गटनेत्यांना आणि सदस्यांना दालन आणि कॅबिनची सुविधा उपलब्ध असताना 9 सदस्य निवडून आलेल्या ठाकरे सेनेला हक्काची जागा का दिली जात नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला। या विषयावर अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला। एका पक्षाला जागा दिली जाते आणि दुसऱ्या पक्षाला नाकारली जाते, हा कोणता न्याय आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्षांकडे उत्तराची मागणी केली। दालनाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं।